झोपडपट्टी पुनर्वसन योजना नावाखाली पुण्यातील एका नोंदणीकृत सोसायटीतील पक्की घरं पाडण्याचा घाट घातला जातोय। नेमका हा सगळा प्रकार काय आहे तोच आपण पाहूयात। ही आहे पुण्यातील रजिस्टर माती वडार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सहकारी सोसायटी। 70 वर्षांपासून या ठिकाणी वडार आणि इतर समाजाचे लोक राहतात। 23 सभासद सदस्य असलेल्या या सोसायटीमध्ये जवळपास 150 घरं आहेत। त्यात अनेक घरं ही पक्की आणि स्वतःच्या मालकीची आहेत। महत्त्वाचं म्हणजे सोसायटीतील लोकांची SRAची मागणी नसतानाही SRA योजनेचा घाट घातला जात असल्याचा आरोप हे लोक करतायत। जी सोसायटी रजिस्टर आहे, ज्या जागेचा सातबारा आणि प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचं नाव आहे, अशा ठिकाणी सोसायटी स्वतः विकास करू शकते। तसा प्रस्तावही सोसायटीतील नागरिकांनी दिला होता। मात्र हितसंबंध असलेल्या बिल्डरला या ठिकाणी योजनेचं काम देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केलाय। आमची जागा आहे ते आम्हाला राहावं, आमची हेच इच्छा आहे। तुमचा रिडेव्हलपमेंटला विरोध आहे? हे सगळं कुठल्याही प्रकारला नाही। आम्ही आमच्या स्वतःचं ज्यावेळेस बँक तयार झाले, आम्ही आमच्या जागेचं मालक आहे, आम्ही बांधून घेऊ। तुम्ही टॅक्स वगैरे सगळं टॅक्स वगैरे सगळं भरलेले आहेत। आम्ही सगळं टॅक्स सोसायटी महानगरपालिकेला भरलेले, सगळं भरलेले। हे सगळं चुकीच्या पद्धतीने झालेले। लोकांना खाली करायचं, परमिट रूम मध्ये बसवायचं, बिल्डरचा लॉबी चाललेले। SRAच्या प्रकल्पाला आमचा विरोध तर आहेच, पण आम्हाला हे कोणाला म्हणजे मलाच नव्हे, संस्थेतील इतर लोकांना पण विश्वासात न घेता केलेला हा करार आहे, त्याच्यामुळे तो आम्हाला मान्य नाहीये। सोसायटीतील SRA योजना रद्द करण्यासाठी नागरिकांनी पत्रव्यवहारही केलाय। त्याचबरोबर न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे। मात्र याकडे दुर्लक्ष करत माती वडार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील घरं पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक करतायत। आम्हाला SRA नको, जेवढा पहिल्यापासून आम्ही राहतो नाही ते माझा वय आता 90 चालू आहे, तेव्हापासून मी इथं राहतो। आम्हाला SRA नको, हेच आमचे 23 सभासदांचा एक घरं पाहिजे, फक्त SRA नको आम्हाला। तक्रार झाली आमची पोलिसांना, ते काय पोलिसांनी काय दखत घेत नाही, काय नाही, कुठले मंत्री नाही, कुठले संत्री नाही। त्याच्यामुळं ते काय वगैरे बिल्डर वगैरे काय पैसे बिसे दिले का, त्याच्यामुळं ते काय आमचा दाखलच घेत नाही। त्याच्यामुळं आम्हाला तुमचा विरोध आहे। या प्रकरणी डेव्हलपमेंट एग्रीमेंट आणि संमतीपत्र बिल्डरच्या नावाने आहे। डेव्हलपर SRA साठी 2018 सालापासून पाठपुरावा करत असल्याचं समोर येत आहे। त्यांची मालकी हक्काची सोसायटी असली तरी अधिकार आता डेव्हलपरकडे आहेत। 2018 साली महानगरपालिका आणि SRAने पाहणी करूनच झोपडपट्टी सदृश्य जागेवर आरक्षण टाकलंय। त्यामुळे आमच्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं सांगितलंय। SRAचं काम त्यातली योग्य गोष्टींची शहानिशा करणं आणि मंजुरी देणं असं आहे। त्यामुळे आता जे लोक तिथं झोपडीधारक पात्र होतील त्यांना 300 स्क्वेअर फीट कार्पेटची टेनामेंट दिली जाईल आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पुनर्वसन होईल। त्यामुळं कुणी जर असे काही वेग आरोप करत असतील तर ती गोष्ट योग्य नाही। या निमित्तानं पक्की घरं आणि मालकी हक्क असलेली घरं SRA योजनेसाठी राबवण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे नेमकं हे कोणाच्या फायद्यासाठी आणि कोण करतंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।